कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संपादक अनंत दीक्षित आणि तरुण पिढीतील हरहुन्नरी पत्रकार मोहन मस्कर यांच्या स्मृती जपण्यासाठी यंदापासून त्यांच्या नावे पुरस्कार सुरू करण्यात आलाय। अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांना, तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार भारतातील ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना यापूर्वीच जाहीर झालाय। दीक्षित यांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरात या पहिल्या पुरस्काराचं वितरण होणार आहे। शनिवारी 10 मे रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे, अशी माहिती अनंत दीक्षित स्मृती समितीचे विजय चोरमारे यांनी दिली आहे। या सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती आहे। आणि यंदा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांची निवड करण्यात आली आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कारासाठी ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांची निवड आम्ही केलेली आहे। तर हा पुरस्कार प्रदान समारंभ कोल्हापुरात 10 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता शाहू स्मारक भवनात होतोय। श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील। त्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तर कोल्हापूरच्या लोकांना, कोल्हापूरच्या परिसरातल्या लोकांना मी आवाहन करेन की अनंत दीक्षित यांचं कोल्हापूरच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य संस्थात्मक जडणघडणीत खूप मोलाचं योगदान होतं। तर त्यांच्या स्मृत्यर्थ होणाऱ्या या समारंभासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं।